नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या मुरली स्टुडिओ शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज जगप्रसिद्ध अशा शास्त्रज्ञाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे थॉमस अल्वा एडिसन. तर या सुंदरशा माहितीचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. हा शैक्षणिक यूट्यूब चॅनल आहे मुरली स्टुडिओ. तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना मात्र शेअर करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया थॉमस अल्वा एडिसन या सुप्रसिद्ध आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या माहितीबद्दल. थॉमस अल्वा एडिसन हे नाव जगभर प्रसिद्ध आहे. 11 फेब्रुवारी इसवी सन 1847 रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यामधील मिलान या गावी त्यांचा जन्म झाला. एडिसन यांचं बालपण थोडं वेगळं होतं. त्यांना फक्त 3 महिनेच शाळेत जाण्याची संधी मिळाली, कारण शिक्षकांना वाटलं की एडिसन हे विद्यार्थी आहेत आणि ते काहीच शिकू शकणार नाहीत. पण एडिसन जिज्ञासू वृत्तीचे आणि निरीक्षण करण्यात तरबेज होते. त्यांच्या या गुणामुळेच पुढे जाऊन ते महान शास्त्रज्ञ बनले. शालेय शिक्षण अर्धवट राहिल्यामुळे एडिसन घरीच राहिले. त्यांच्या कुतूहलामुळे घरातील माणसे काही त्रस्तही होत, पण त्यांनी याचा सकारात्मक उपयोग केला. घराच्या पोटमाड्यावर त्यांनी स्वतःची प्रयोगशाळा उभारली. या प्रयोगामुळे लागणारी रसायने विकत घेण्यासाठी ते वर्तमानपत्र विकायचे. एडिसन यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना 1862 मध्ये घडली. त्यावेळी ते रेल्वेवर काम करत होते. एकदा एका छोट्या मुलाला वाचविण्यासाठी त्यांनी धाडसी कृती केली. या मुलाचे वडील स्टेशन मास्तर होते. कृतज्ञतेपोटी त्यांनी एडिसनना तारायंत्राचं शिक्षण दिलं आणि रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरची नोकरी दिली. या कामाच्या अनुभवातून एडिसनना तंत्रज्ञानाची चांगली ओळख झाली. पुढे एडिसन यांनी अविरतपणे प्रयोग करत अनेक महत्त्वाचे शोध लावले. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे विजेचा बल्ब, ज्याला आपण दिवा म्हणतो, याचा शोध लावला. अनेक प्रयोग आणि थोडा थोडा बदल करत शेवटी इसवी सन 1879 मध्ये त्यांनी दीर्घकाळ टिकणारा दिवा बनवण्यात यश मिळवलं. या शोधामुळे रात्रीचा काळ दिवसाप्रमाणे उज्ज्वल झाला. एडिसन यांच्या इतर महत्त्वाच्या शोधांमुळे ग्रामोफोन, चलचित्रपट प्रक्षेपक, ज्याला आपण सिनेमा प्रोजेक्टर म्हणतो, फोनोग्राफ म्हणजे आवाज रेकॉर्ड करणारे यंत्र, यांचा समावेश होतो. तत्कालीन फोनच्या तंत्रज्ञानातही त्यांनी सुधारणा केल्या आहेत. थोडक्यात एडिसन यांच्या शोधांमुळे आधुनिक तंत्रज्ञानाची पायाभरणीच पडली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एडिसन हे अथक परिश्रमी आणि जिज्ञासू वृत्तीचे शास्त्रज्ञ होते. त्यांच्या अविरत संशोधनामुळे आज आपण अनेक सुविधांचा आनंद घेतो. त्यांचं जीवन हे युवा पिढीसाठी प्रेरणास्थान आहे. एडिसन हे अथक प्रयोग करणारे शास्त्रज्ञ होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक महत्त्वाचे आविष्कार पण केलेत. त्यापैकी काही खास आविष्कार: विजेचा दिवा म्हणजे बल्ब, ग्रामोफोन, चलचित्रपट प्रक्षेपक सिनेमा प्रोजेक्टर, फोनोग्राफ, टेलिफोनमध्ये सुधारणा. थॉमस एडिसन हे नाव ऐकले की मनात अनेक आविष्कारांची झलक उमटते. विजेचा दिवा म्हणजे बल्ब या शोधाबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे, पण एडिसन यांचं योगदान फक्त दिव्यांपर्यंतच थांबत नाही. ते अथक प्रयोग करते आणि युग परिवर्तन घडवून आणणारे अनेक आविष्कारांचे जनक आहेत. चला तर मग थॉमस एडिसन यांनी केलेल्या काही प्रमुख आविष्कारांबद्दल आपण माहिती जाणून घेऊया पुढे. पहिला आहे विजेचा दिवा, बल्ब. आज आपण सहज अनुभवत असलेला विजेचा प्रकाश एडिसन यांच्या आविष्कारामुळेच शक्य झाला. इसवी सन
1879 मध्ये दीर्घकालीन प्रयत्नानंतर एडिसन यांनी टिकाऊ आणि चांगला प्रकाश देणारा दिवा तयार केला. यापूर्वी वापरले जाणारे गॅस दिवे धोकादायक आणि मंद प्रकाश देणारे होते. त्यानंतर ग्रामोफोन. एडिसन यांनी ग्रामोफोनचा शोध लावला. हे यंत्र ध्वनीची नोंदणी करण्यासाठी आणि पुन्हा वाजवण्यासाठी वापरले जायचे. ग्रामोफोन हे संगीत क्षेत्रात क्रांतिकारी ठरले. त्यानंतर त्यांनी चित्रपट प्रक्षेपक म्हणजे सिनेमा प्रोजेक्टरचा शोध लावला. ग्रामोफोन प्रमाणेच एडिसन यांनी दृश्य नोंदवणे आणि दाखवणे शक्य करणारे चित्रपट प्रक्षेपक म्हणजे सिनेमा प्रोजेक्टर या क्षेत्रातही काम केले. त्यांच्या या आविष्कारामुळेच आज आपण मनोरंजनाचा विविध रंग अनुभवू शकतो. ग्रामोफोनच्या आधी एडिसन यांनी इसवी सन 1877 मध्ये ग्रामोफोनचा शोध लावला होता. हे यंत्रही ध्वनीची नोंद करण्यासाठी वापरले जायचे, परंतु त्याची कार्यपद्धती ग्रामोफोनपेक्षा वेगळी होती. टेलिफोनचा शोध लावला नसला तरी एडिसन यांनी या क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. त्यांनी टेलिफोनमध्ये अनेक सुधारणा केल्या, ज्यामुळे संवाद अधिक स्पष्ट आणि दूरपर्यंत पोहोचवणारा झाला. वर उल्लेख केलेले हे काही प्रमुख आविष्कार थॉमस अल्वा एडिसन यांचे आहेत. एडिसन यांनी याशिवाय अल्कलाईन बॅटरी, कार्बन पेपर, सिमेंट इत्यादी अनेक गोष्टींचा शोध लावला किंवा त्यात सुधारणा केल्या. त्यांच्या या अथक प्रयत्नामुळेच आधुनिक जगाची पायाभरणी घडली आणि आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी सुलभ झाल्या. या आविष्कारामुळे आधुनिक जगाचा पाया रचला गेला. एडिसन यांनी केवळ आविष्कारच केले नाही, तर त्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनामुळे त्यांचे आविष्कार लोकांपर्यंत पोहोचले. एडिसन अथक परिश्रमी होते. ते दिवस रात्र प्रयोग करत, एखादा प्रयोग यशस्वी होईपर्यंत ते प्रयत्न करत राहायचे. त्यांच्या प्रयोगामध्ये अनेक अपयश आले, परंतु त्यांनी कधी हार मानली नाही. अपयश म्हणजे मी बरोबर नसलेले 10,000 मार्ग शोधून काढले आहे असे ते म्हणायचे. एडिसन यांचा जन्मदिवस अमेरिकेत नॅशनल इन्व्हेंटर्स डे म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा आदर सर्व जगभर केला जातो. एडिसन यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि आविष्कारांमुळे आज आपण प्रकाशाचा आनंद घेतो, चित्रपट पाहतो, रेडिओ ऐकतो. त्यांचे कार्य हे मानवजातीचा प्रगतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. अशा थोर, महान आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाला मुरली स्टुडिओकडून शतशः नमन. तर नक्कीच तुम्हाला ही महत्त्वाची माहिती आवडली असेल तर हा शैक्षणिक यूट्यूब चॅनल आहे मुरली स्टुडिओ, तुम्ही सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा, जेणेकरून या सर्व माहितीचा त्यांना पुरेपूर फायदा होऊ शकेल. तर मित्रांनो, भेटूया नंतरच्या सुंदरशा माहितीसोबत नवीन व्हिडिओज घेऊन तुमच्या समोर येणार आहोत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.